पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण होते? ते मुंबईचे गव्हर्नर होते, पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले, दक्षिणेत कमिशनर, डेक्कन कमिशनर. मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहित होते, रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार जळून पाहिला. कोण असणार आहे? सरळ सरळ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. का बरं दिलेलं आहे माहित आहे का? हे पहा, म्हणजे सायकोलॉजी कशी वर्क करते, पेपर सेटरची सायकोलॉजी कशी वर्क करत असते. का बरं त्यांनी ब्रॅकेटमध्ये 1819 ते 27 इथे हे देऊन फसले बरं का? म्हणजे आयोगातला ज्या माणसाने पेपर सेट केला हा देऊन फसला. का बरं फसला माहित आहे का? कारण भारताच्या इतिहासात 2 एल्फिन्स्टन्स गव्हर्नर होऊन गेलेले आहे बॉम्बेचे. जेव्हा मला असं वाटतं 1856-57 मध्ये जेव्हा उठाव चालू होता तेव्हा बॉम्बेचा गव्हर्नर एल्फिन्स्टन्सच होता. मग आयोगाच्या त्या माणसाला म्हणायचं होतं की मी ज्याचं वर्णन करतोय हा पहिला एल्फिन्स्टन्स आहे. मग आपण ते जाऊ द्या, त्याला काय विचार करतोय, पण ते सायकोलॉजी त्याची तशी वर्क केली ना त्यांनी. मग आपल्याला त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलं 1819 ते 27 वाला. मग आपण ओळखायचं हेच उत्तर आहे, कारण ते एक्सप्लेन केलेलं आहे.